मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सर्व आरोप फेटाळून लावलेत। मनोज जरांगे यांचा लढा हा आमच्या विरोधात नाही तर सरकार विरोधात आहे, त्यामुळे आम्ही मध्ये पडून आ बैल मुझे मार असं करण्याची गरज नाही असं भुजबळ यांनी म्हटलंय। साहेब आमचे नेते आहेत, त्यांनी वेळोवेळी भूमिका घेतलेल्या आहेत, ते आता मंत्रिमंडळामध्ये आहेत। पण लक्ष्मण हाके रस्त्यावरची लढाई लढणारा कार्यकर्ता आहे। लक्ष्मण हाकेंचा सरकारच्या विरोधामधला एल्गार आहे, त्यामुळं सरकारच्या विरोधामध्ये मी भांडतोय आणि ज्यांना कोणाला ओबीसीची बाजू मांडायची ते आपल्या पदाचे राजीनामे देतील, तोंडावर फेकून मारतील। ओबीसींच्या हक्क अधिकाराच्या बाजूने जो मंत्री बोलणार नाही, जो मंत्रिमंडळामध्ये बसेल, जो काय वेगवेगळी पदं भोगेल सरकारमध्ये, त्यांनी सरकारला जाब विचारला पाहिजे। मीटिंग काय घेत आहे? सरकारला जाब विचारा, द्या राजीनामा। गावगाड्यातला 60% ओबीसी तुमच्या पाठीशी। छगन भुजबळांनी राजीनामा देऊन ओबीसीसाठी लढलं पाहिजे। 9 मंत्री आहेत ओबीसीचे। आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय का राहिलंय हे तुम्ही आम्हाला सांगा। या 9 मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे ओबीसीच्या लढाईसाठी। ज्यांना ओबीसीची गरज आहे, ज्यांना ओबीसीचं आरक्षण संपलंय असं वाटतंय, त्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा। हे आता जे आहे जरांगेचं जे आहे, हा लढा आमच्या विरुद्ध नाही आहे, हा लढा शासनाच्या विरुद्ध आहे की आमचे जे आहेत त्यांचे जे काही जात पडताळणी रद्द का होत्या, त्याला शासन उत्तर देत आहे। मग आम्ही मध्ये जाऊन आ बैल म्हणजे मारण्याचं काय कारण आहे? छगन भुजबळ काय असा काही याला मुद्दाम घाबरलेला आहे का चिकटलेला? पण सांगून जर कामं जर शांततेने होत आहेत तर मग मोर्चे कशासाठी?